नमस्कार मित्रांनो, तर रत्नागिरीमध्ये अंगणवाडी मदतनीस व सेविका पदासाठी भरती होणार आहे. टोटल पदांची संख्या ही 18 असणार आहे. सविस्तर मी इथे जाहिरात समजून सांगतोय. फॉर्म कसा भरायचा, फॉर्म कोणत्या पत्त्यावरती पाठवायचा आहे आणि शेवटची तारीख काय असणार आहे, सगळ्या गोष्टींबद्दल इथे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तरी तुमची ऑफिशियल रिक्रुटमेंट असणार आहे आणि जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी जिल्ह्यासाठी ही भरती होणार आहे. ओके, इथे आपण सीट्स पाहून घेऊया. जसं की इथं शहराचं नाव दिलेलं आहे. दापोगली झालं, गुहागर झालं, देवरुख झालं, लांजा, असे इतक्या ती 8 शहरं असणार आहेत. तर 8 शहरामध्ये कोणते कोणते अंगणवाडी केंद्र येणार आहेत, कोणते कोणते अंगणवाडी नावं येणार आहेत ते इथे दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर सेविका पदासाठी इथे बघू शकतात की टोटल 5 जागा असणार आहेत आणि मदतनीससाठी 13 जागा इतक्या आधी भरल्या जाणार आहेत. जे विद्यार्थी ज्या अंगणवाडी सेवा केंद्राला अप्लाय करताय, ज्या शहरामधून हा व्हिडिओ बघताय, इथे तुम्हाला चेक करायचं आहे की कोणतं अंगणवाडी तुमचं केंद्र असणार आहे. टोटल पदांची संख्या ही 18 असणार आहे. ओके, आता अटी आणि शर्ती प्रत्येक व्हिडिओमध्ये सेम राहणार आहे, तरी एकदम शॉर्टकटमध्ये मी इथे सांगून देतोय. पदाचं नाव तुमचं अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतीस असणार आहे. वेतन इथे बघू शकतात की एकंदरीत मानधन दिलेलं 13,000 रुपये आणि मदतनीससाठी इथे 7,500 प्रति महिना इतकं वेतन असणार आहे. शिक्षण कमीत कमी 12वी पास असणं पूर्ण असणं गरजेचं आहे. ते तुमचं पदवी झालेलं आहे, पदव्युत्तर झालेलं आहे, DED झालं आहे, BEd झालं आहे, MSc झालं आहे, तरी तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. ओके, स्थानिक रहिवासी असेल त्यांनाच या विद्यार्थ्यांना इथे अप्लाय करता येणार आहे. स्थानिक रहिवासीसाठी जो काय आपल्याला रहिवासी प्रमाणपत्राचा पुरावा असतो तो इथे द्यावा लागतो. कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. वयाच्या 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. विधवा महिला असतील त्यांना 40 वर्षापर्यंत इथे वयोमर्यादा राहील. ओके, लहान कुटुंब प्रमाणपत्र इथं जोडायचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे, जे की आपल्या मार्कशीटमध्ये ते मेन्शन केलेलं असतं. त्याच्यानंतर विधवा महिला असतील तर त्यांना पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र इथे जोडावं लागतं. बदली झाली असेल, अनुभव असेल तुमच्याकडे तर अनुभवाचं सर्टिफिकेट जोडावं लागतं. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख तुमची 6 मार्च 2025च्या 5:45 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म इथे सबमिट करू शकता. ओके, तर अर्ज कुठं आपल्याला सबमिट करायचा आहे? बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाऊंड, जेल रोड, रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी या पत्त्यावरती तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन सेंड करायचं आहे. तुम्ही स्वतः जाऊन सुद्धा देऊ शकतात. शेवटची तारीख ही 6 मार्च 2025च्या 5:45 वाजेपर्यंत ऑफिसला फॉर्म इथे स्वीकारले जाणार आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला ॲक्सेप्ट केल्याच्या अगोदर 5 दिवसाच्या आतच आपल्याला हे फॉर्म इथे सबमिट करावे लागतात. ओके, जी काय आपली यादी लागते, जे काय मेरिट लिस्ट लागतं ते तुमच्या 12वीचे मार्क्स असतील, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केले ह्याच्या बेसिसवरतीच तुमची एक मेरिट लिस्ट इथे प्रसिद्ध केली जाते. ओके, ते सगळे इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याची रिक्रुटमेंट जवळपास सेम असते. त्याच्यामध्ये फक्त अंगणवाडी केंद्र किती आहेत, त्याच्यामध्ये जागा किती असणार आहेत, इतकाच बदल इथे त्यांनी केलेला असतो. निवड प्रक्रिया मी सांगितल्याप्रमाणे तुमचे 12वीमध्ये पडलेले मार्क असतील, त्याच्यानंतर DEdमध्ये पडले आहेत, पदव्युत्तरमध्ये पडलेले आहेत आणि अतिरिक्त 25 गुण आहेत. ओके, तर ते इथे तुम्हाला दिले जातात. ओके, जो पत्ता आहे तो मी इथं सांगितलेला आहे, त्या पत्त्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन तिथं नेऊन द्यायचं आहे. आता हा तुमचा अर्ज असणार आहे, तर इथे तुम्हाला फोटो पेस्ट करायचा आहे. कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय, ज्या पदासाठी करत नाही त्याला इथे डॅश करू शकता तुम्ही. तुमचा फोटो करायचा आहे, इथे सही पण करायची आहे. कोणत्या तारखेला तुम्ही इथे ॲडव्हर्टाइजमेंट बघितलेली आहे ती तारीख इथे लिहायची आहे. जर हे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही पेपरमध्ये बघितले तर त्या वृत्तपत्राचं नाव इथे लिहू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पदाला अप्लाय करायचं त्या पदाला इथे टिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं आडनाव, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, संपूर्ण पत्ता, वैवाहिक स्थिती इथे चेकबॉक्समध्ये टिक करायचं आहे. अपत्य असल्यानंतर किती अपत्य आहेत त्यांना इथे नंबर्स लिहायचे आहेत. त्याच्यानंतर 2 अपत्याची जन्मतारीख इथे तुम्हाला लिहायची आहे. कोणत्या अंगणवाडी भागासाठी अर्ज करताय, मी अंगणवाडी केंद्रावरती सांगितले, ज्या अंगणवाडी केंद्राला तुम्ही अप्लाय करताय त्या अंगणवाडी केंद्राचे तर नाव लिहायचं, जन्मतारीख लिहायची आहे आणि इथे बघू शकतात की इथे ज्या तारखेला तुम्ही अप्लाय करताय किंवा जी काही शेवटची तारीख आहे त्या तारखेला तुमचं वय किती पूर्ण होतं ते इथं संपूर्ण लिहायचं. आधार कार्ड नंबर लिहायचा आहे. शैक्षणिक पात्रता आता 7वी 10वी, आता ज्यांचं 7वी ची मार्कशीट असेल त्यांनी इथं ते वर्ष, त्याच्यानंतर मार्क किती भेटले आणि क्लास कोणता ते इथं लिहायचं आहे. 12वी, त्याच्यानंतर तुमची 10वी झाली आहे, 12वी झाली आहे, पदवीधर, DEd BEd झालेला आहे किंवा अन्य MSc केलेलं आहे, ते सगळं इथे तुम्हाला बॉक्समध्ये लिहून द्यायचं आहे. अनुभव असेल, अगोदरच तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं आहे त्या अनुभवाचं सुद्धा इथं तुम्ही लिहू शकतात. इथे बघू शकतात की अंगणवाडी सेविका म्हणून काम केलं आहे, किती वर्ष किती महिने काम केलेलं आहे, किंवा मदतनीस म्हणून काम केलेलं आहे, किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून काम केलं आहे ते पण इथे लिहायचं आहे. अर्जदाराची जात, इथं आपल्या जी काही जात आहे, जी काही कास्ट आहे ते इथं चेकबॉक्समध्ये टिक करायचं आहे. अल्पसंख्याक
असाल तर येस करायचं, नसेल तर नाही लिहायचं आहे. आणि अल्पसंख्याक असल्यानंतर इथे बघू शकतात की बाकीच्या 3 भाषांचा इथं उल्लेख केलेला आहे. म्हणजे बोलता येते, वाचता येते, लिहिता येते, ते पण इथे बॉक्समध्ये टिक करायचं आहे. विधवा असाल तर इथे होय करायचे, अनाथ असाल तर इथे होय करायचे. त्याच्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची विधवा पत्नी जर असेल, स्थानिक रहिवासी असेल तिने इथं होय करायचे, नसेल तर इथं नाही करायचे. त्याच्यानंतर शासकीय संस्थेत राहत असलेली विधवा असेल तर करायचं, नसेल तर नो करायचं. असं जे काही रिलेव्हंट तुम्हाला इथे बसतंय, क्रायटेरियामध्ये फिट बसते त्या ठिकाणी होय करायचं, नसेल तर इथे सरळ सरळ नाही करून द्यायचं आहे. आता कागदपत्र इथे आपल्याला जोडायचे अर्जासोबत. सगळ्यात पहिला आपल्याला स्थानिक रहिवासी दाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र जोडायचे. त्याच्यानंतर रेशन कार्ड, जन्मतारीख व वयाचा दाखला, एज प्रूफ, अंगणवाडी अनुभवाचा दाखला जर असेल तर इथे तुम्हाला दाखला जोडायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे. त्याच्यानंतर गुणपत्रक आणि प्रमाणपत्र जे काय आपली 10वी पासून ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे सगळे कागदपत्र इथे जोडायचे आहे. एक्स्ट्रा कुठले सर्टिफिकेट असतील जसं की MSIT केलेले आहे, दुसरे कुठले कोर्सेस केलेले आहेत ते इथं तुम्ही जोडू शकता. अशी ही संपूर्ण अर्ज मी इथे समजून सांगितलेला आहे. आता स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला. ओके, आता ज्यांच्याकडे इथे रहिवासी दाखला नाही आहे तर हा प्रोफॉर्मा इथे दिलेला आहे. हा सगळा प्रोफॉर्मा भरायचा, त्यावरती सिग्नेचर करायचे आणि तो तिथं अटॅच करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता की सगळे कागदपत्र इथे परत एकदा दिलेले आहे. त्यांनी कोणते कोणते आपण जोडले त्या ह्याच्या पुढे आपल्याला आहे किंवा नाही याच्यामध्ये आपल्याला टिक करायचं. सगळे कागदपत्र असणं इथे गरजेचं. जसं की विधवा उमेदवार झालं त्याच्यासाठी पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र लागतं, जातीचा दाखला त्याच्यासाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागतं, नावामध्ये बदल केलेला आहे तर ते आपल्याला 100 रुपयाचं जे काय असेल बॉन्ड त्याच्यावरती ॲफिडेविट करून घ्यावं लागतं. सगळी कागदपत्र इथे आपल्याला जोडणं गरजेचं आहे. स्वयंघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन लेटर हे इथे दिलेलं आहे. इथे आपल्याला फोटो लावायचा आहे, सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि इथे आपल्याला सही करायची, आपलं नाव लिहायचं आहे. आणि लहान कुटुंबाचा प्रमाणपत्राचा सगळे म्हणजेच ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सगळे त्यांनी प्रोफार्मा असतील, लेटर असतील, प्रमाणपत्र असतील, सगळे कागदपत्र त्यांनी इथे दिलेले आहेत. ओके, अशा प्रकारे आपल्याला सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. टोटल जागांची संख्या ही 18 असणार आहे आणि शेवटची तारीख ही 6 मार्च 2025च्या 5:45 वाजेपर्यंत तुम्ही तिथे ॲप्लिकेशन सबमिट करू शकता. अतिशय सुवर्ण संधी आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी. तर अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा बनवला आहे. फ्रेंड्स, फॅमिली सर्कलला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.